नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल जो प्रत्येकाला माहीत आहे, तो म्हणजे पितृ अमावस्या। आपल्या जीवनातील सुख, शांती, प्रगती यामागे आपल्या पितरांचा आशीर्वाद असतो। पण जर पितर नाराज असतील तर कितीही प्रयत्न केले तरी जीवनात ह्या अडचणी येतातच। म्हणूनच पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृ अमावस्येचे महत्त्व, या वर्षीची पितृ अमावस्येची तिथी, श्राद्ध तर्पण करण्याची योग्य पद्धत आणि त्याचबरोबर रोचक पौराणिक कथा जी आपल्याला आध्यात्मिक मार्गावर चालायला प्रेरणा देईल। चला तर मग सुरुवात करूया या दिव्य प्रवासाला। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर पासून झाली आहे। सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षाचा शेवट होतो। पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत असते, यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानतात। सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे। या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी सर्व पितरांच्या नावाने करतात। सर्व पितृ अमावस्या कधी आहे आणि तर्पण कसे करायचे हे आपण जाणून घेऊया। सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाच्या शेवटी येते, तिला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हणतात। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो। या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते। या दिवशी आपण पितरांना निरोप देतो। सर्व पितृ अमावस्या कधी आहे, तिची तारीख आणि महत्त्व काय आहे हे आज आपण पाहूया। मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येला कोणाचे श्राद्ध करावे? ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात। या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे, हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात। त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जाते। तर सर्व पितृ अमावस्येची तिथी कधी आहे? अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे 20 तारखेला रात्री 12:17 आणि अमावस्या तिथी समाप्ती होणार आहे 21 तारखेला रात्री 1:24। उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या 21 तारखेला साजरी केली जाईल। यावेळेस सर्व पितृ अमावस्येला शुभ योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील आहेत। तर मित्रांनो, आता बघूया अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करण्याचे कसे नियम आहेत। या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे। हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प करावा। जलात अक्षता टाका आणि ते जल देवाला अर्पण करा, मग पितरांच्या नावाने तर्पण करा। पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हातात घेऊन पाणी टाका। तर्पण करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ घ्या आणि अंजली तयार करा। अंजलीत जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाका। सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने 3 वेळा जल अर्पण करा। तर्पण करताना ओम पितृभ्यो नमः चा जप करा। नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करा। घरी ब्राह्मणाला बोलावून भोजन द्या। मित्रांनो, पितृपक्षाची समाप्ती म्हणजे सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे, ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या देखील म्हणतात। हा दिवस पितरांना समर्पित आहे। या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळतो। या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदर आणि निरोप दिला जातो। अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते। तर मित्रांनो, आता बघूया सर्व पितृ अमावस्येची रोचक कथा। देवांचे पूर्वज अग्निश्वात्त जे सोमपत लोकात राहतात, त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती। मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो, जी काश्मीरमध्ये आहे। अच्छोदा नाम तेषाम तु मानसी कन्यका नदी अच्छोदम नामचः सरहा पितृभिर्निर्मितं पुरः अच्छोदातु तपश्चर्ये दिव्यम वर्ष सहस्रकम। एकदा अक्षोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली, ज्यामुळे अग्निश्वात आणि बहिर्ष्पद आपले इतर पितृगण
अमावसूसह अक्षोदाला वर देण्यासाठी आश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले. त्याने अक्षोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, म्हणून तुला जे हवे ते माग. पण अक्षोदाने तिच्या पूर्वजाकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी अमावस्येकडे पाहत राहिली. पूर्वजाकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली, हे प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अक्षोदा, वरदान वर तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून संकोच न करता सांग. अक्षोदा म्हणाली, हे प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षणी तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्याने अक्षोदाला शाप दिला की ती पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाईल. पूर्वजाने अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितृंना तिची दया आली. ते म्हणाले की हे अक्षोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृ श्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अक्षोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांची आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशुभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रागंध आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. तर मित्रांनो, पितृ अमावस्या हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर आपल्या जीवनाचा आधार असलेल्या पितरांना कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस आहे. श्राद्ध तर्पण दानधर्म केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या पुण्याईमुळे आहोत. म्हणूनच या पवित्र दिवशी आपण त्यांना स्मरून त्यांचा आशीर्वाद मागणे हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग या पितृ अमावस्येच्या पावन प्रसंगी आपण सर्वांनी मिळून पितरांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. हे पितरदेव, आपल्या कृपा दृष्टीने आमच्या जीवनात सदैव शांती आणि आनंद मंगलमयता नांदो. हे पितृदेव.